बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाहीये. पहिला चेंडू फेकला गेलाय निर्धाव. जबरदस्त आता वातावरण आहे. आज खऱ्या अर्थाने 31 मार्च आहे, स्वामी प्रगट दिन. अर्थातच स्वामींना जी प्रार्थना केली गेली आमच्या सगळ्यांच्या वतीनं आणि स्वामींनी स्वीकारली. त्यांनी सांगितलं भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी. आणि आज ही स्पर्धा अतिशय सुंदर होतीये. पुन्हा एकदा स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊया आणि थेट जाऊया मैदानामध्ये. हलक्या हातानं पॉइंटच्या दिशेनं पुश केलं आणि या चेंडूवरती एक धाव मिळाली. पुश करा आणि खुश रहा, आस्वाद तमाम प्रेक्षक घेत आहेत. कॅम्पाकोला या कंपनीचा, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये आता खऱ्या अर्थानं मँगो कोलाचा स्वाद दिलाय. अजिंक्य दर्गे असतील, आदित्य दर्गे असतील, प्रोप्रायटर आहेत. हा फुलटॉस चेंडू होता, पण इथे मात्र पंच चुलबुल पांडे सर इन ऍक्शन मध्ये सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. मी मायक्रोफोन वरती आलोय आणि चुलबुल पांडे सर मैदानामध्ये आहेत, म्हणजे जलवा पाहायला मिळेल. डीजे ला विनंती आहे का असं एक गाणं लावा, चुलबुल पांडे यांची चुलबुलाट सगळ्यांना पाहायला मिळेल. पण पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, प्रशांतला शांत ठेवलंय आणि इथे मात्र आता पंचांकडे दात मागितली जाते. ही दात फेटाळली गेली. अजिंक्य दर्गेनं थांबवलंय. इथे पुन्हा एकदा चेंडू गेला निर्धाव. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. थोडासा स्पीडअप आपण का वापरतो याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मला इथून परळीला नाईट मॅचला जायचंय, त्यामुळे तुम्ही सहकार्य केलं तर स्पर्धा लवकरात लवकर आपण कव्हर करू शकतो. आमचं देखील आता कस पणाला लागलाय. परळीमध्ये देखील मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मिथुनजी लांगी यांचा गेले कित्येक दिवस मला फोन कॉल येतोय आणि ते माझे मित्र आहेत. मित्राला त्रास देणं हे माझ्या गुणवत्तेमध्ये नाहीये, पण इथे गुणवत्ता सिद्ध करणारा फ्लॅटेड बिग हिट, लांबच लांबचा षटकार, ठोक डीजे साठे शाहिद. पदस्पर्शानं पावन झाली धरती, ज्यांच्या कीर्तीनं गाजतोय महाराष्ट्रामध्ये डंका, असे आदरणीय शिवछत्रपती महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. पुन्हा जाऊया मैदानामध्ये. पॉइंटच्या डोक्यावरनं सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा येतोय 4 धावांसाठी. चौकार चौकार चौकार, ठोक डीजे. या खेळाडूंच्या सन्मानाची एक चेंडू बाकी आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू वाईड फेकला. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूकडे पाहिलं तर निर्धाव गेलाय. चौथा चेंडूवरती षटकार आला आणि 5व्या चेंडूवरती 4 धावा. असं या षटकाचा अनालिसिस. चुलबुल पांडे सर आपण बघतोय यावेळेस थोडेसे विचार करतायत. त्यांना देखील असं वाटलं जलद गतीनं हे षटक संपले की काय. 4 वाजले, चौकार आला. चहाचा आस्वाद देणारा चौकार आपण पाहतोय प्रशांतच्या बॅटमधनं. हर्षल पेंडर या मॅचचा आनंद घेत आहेत. दुबईची वारी ज्यांनी केली, खालापूर तालुक्यातला पहिला खेळाडू आहे ज्याचं मोठं नाव सातत्यानं घेतलं जातं. आणि इथे आणखीन एक चहाचा आस्वाद देणारा कडक स्ट्रोक. पुन्हा एकदा चौकार चौकार. आलाय, पण मुन्ना फॅन्स क्लबचे जे सगळे सहकारी आहेत ना, त्यांना विनंती आहे कॅमेरामॅनला आपण त्रास देऊ नका. मुन्ना फॅन्स क्लब तुमच्याच माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण होतीये. कॅमेरामॅनला कृपया आपण त्रास देऊ नका. या इकडे या आणि या स्पर्धेची शोभा वाढवा. या चेअर्स तुमच्यासाठीचे, तुम्ही खूप मेहनत केली आहे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे तिकडे कॅमेरामॅनला त्रास देऊ नका. कॅमेरामध्ये या, कॅमेराच्या मध्ये येऊ नका. मुन्ना फॅन्स क्लब आहे ना, त्यांना माहिती आहे लीडर स्ट्रॉंग आहे. या कॅम्पा कोलाकडनं तुम्हाला थंडा देण्यात येतोय, तो पिण्यासाठी. आपण या आदित्य दडके सांगतात का त्यांना थंड करा, गरम झालेत ते. चला नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय तेजस शहा, मुळगाव संघाचा गोलंदाज आहे. शुभम घोडविंदे यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण एका टीम मध्ये याला खेळताना पाहिले, पण आता
अजिंक्य दर्गे स्ट्राइक एंड वरती एक घातक फलंदाज, याला ओळख करून द्यावी लागेल स्वतःची. आणि इथे खऱ्या अर्थानं दांडी 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 गोल. डीजे गाणं वाजवा ब्युटिफुल. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, अजिंक्य दर्गेला सन्मानानं आपण बाहेर घेऊन या, ज्यांनी आपल्याला थंडा देण्याचं काम केलंय. ओर टू डीजे. मुन्ना फॅन्स क्लब त्यांचं स्वागत करतायत. अजिंक्य दर्गे ज्यांनी थंडा दिलाय. ठोक डीजे. त्यावरती एक वेगळं टेन्शन असतं. आमचे पाटील साहेब तिथे बसलेत, नेहमी ते त्यांच्या कामात व्यस्त असतात. प्रत्येकाचा सातबारा कशा पद्धतीने पाहायचा याचं निर्धास त्यांच्या मनामध्ये असतं. पण या क्रिकेटच्या खेळामध्ये एक वेगळा आनंद आहे. तुम्ही कुठेही जा, साता समुद्राच्या पलीकडे जरी गेला ना तरी क्रिकेट सारखा आनंद तुम्हाला शोधून मिळणार नाही. आणि तो आनंद आपण इथे घेतोय खोपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आमचे साथी समालोचक मॅन फ्रॉम घोडिवली हॅरी पिंगळे इथे आलेले आहेत. आई माऊलीचे निस्संत भक्त आहे, ज्यांच्या मुलीचं नाव देखील वीरा आहे. आई माऊली त्यांच्या हाकेला धावली पावली आणि तिनं मात्र वीरासारखी माऊली त्यांच्या घरी मात्र धाडली. आणि ती वीरा आज मात्र आई माऊलीची देखील निस्संत भक्त. आणि इथे पुन्हा एकदा नजर हटी, दुर्घटना घडली. अजिंक्य दर्गे बाद झाल्यानंतर फलंदाज ऋषभ भुजबळ जो संघाचा कर्णधार आहे, ज्याच्यावरती दारोमदार होती, तो देखील येतोय मैदानाच्या बाहेर 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 बाहेर. आता अंकेजी तांबडे सरांना देखील वेगळी एनर्जी आली आहे. मग आजपासून उन्हामध्ये ते थोडेसे एनर्जी गमावून बसले होते, पण या सगळ्या मुन्ना फॅन्स क्लबच्या सहकार्याने त्याची एनर्जी ऑन केली आहे. आणि आमचे पत्रकार बंधू किशोर साळुंके सरांचं देखील करूया आपण हार्दिक असं स्वागत. आयोजकातील एक हिस्सा आहेत. अर्थातच मगाशी दिनेश ओवाळ साहेबांनी सांगितलं 2 षटकारांसाठी मोरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि रोहन मोरे स्ट्राइक रेट वरती आहे. आणि रोहन मोरेची देखील केली आहे दांडी गोल. हॅट्रिक पूर्ण केली आहे गोलंदाजांनी. गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या विदाउट जीएसटी. ठोक डीजे. खंड केलंय त्याने 3 विकेट घेतल्यात लागोपाठ. आता आपण पाहतो थोडीशी विकेट परिस्थिती दक्ष 11 काटरंग संघाची. फ्रँचायझी थोडेसे नाराज झालेत का. आता नेक्स्ट बॅटर मात्र मैदानामध्ये गेल्या 5व्या क्रमांकाचा फलंदाज लखन जाकोटिया. 1 2 का 4 4 2 का 1. माय नेम इज लखन. लखन को दिखाना पडेगा 10 कदम. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय तेजस शाह मॅन फ्रॉम मुळगाव. काय जबरदस्त चेंडू टाकलाय. ऑफला टाकील आणि ऑफलाच टाकला. पण इथे आपण पाहतोय एसटी रक्षकाने चुकीच्या दिशेने चेंडू फेकला आणि तिथे मात्र बाईची 1 धाव आली आहे. 1-1 धाव खूप महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. 1-1 धाव आणि राजकारणामध्ये 1-1 मताला बरंचसं महत्व आहे. स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय, जी स्पोर्ट्स सायकल इथे आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. ज्या स्पोर्ट्स सायकलला आता सगळ्यांना वेध लागला मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून. स्पोर्ट्स सायकल आदरणीय
झंकार स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले. दुष्यंत साहेबांचं मी नक्कीच कौतुक करेल, ज्यांनी आम्हाला ही स्पोर्ट्स सायकल खोपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आहे. आपण पाहतो ही स्पोर्ट्स सायकल, ज्या स्पोर्ट्स सायकलसाठी दुष्यंत यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. आपण त्यांच्या शॉपमध्ये एकदा नक्की व्हिजिट करा. झंकार सायकल स्टोर हे खालच्या खोपोलीमध्ये स्पोर्ट्सचं दुकान आहे, ज्याच्यामध्ये ही सायकल आपल्याला उपलब्ध होऊ शकते. पण डाव सावरण्याचं काम आपण पाहतोय प्रशांत कवडे करतोय. प्रशांत शांत नाहीये, प्रशांत आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानं स्वतःला सिद्ध केलं. इथे तेजसचं हे षटक समाप्त होतं आणि तेजसच्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 टोटल षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 गड्यांच्या मोबदल्यात टोटल 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. खचाखच भरलेलं आता हे क्रिकेटचं मैदान आहे. आमचे संदीप गाडवे साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मी पुन्हा एकदा कौतुक करेल. गेले कित्येक वर्ष त्यांनी त्यांचा संघ या मैदानामध्ये खोपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुरस्कृत केलाय. मी देखील त्यांना पहिल्यांदा पाहतोय. बरेच वर्ष ते मात्र या मैदानावरती येत नव्हते, पण यंदा खोपोली प्रीमियर लीगचं हे आयोजन त्यांना खूप आवडलं आणि त्यानंतर त्यांनी या मैदानावरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवली. हॅरी पिंगळे सरांचं देखील पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करूया. ऐसी कोई गली नहीं जहां हॅरी पिंगळे की चली नाही. आखो टप्प्याचा चेंडू होता, पंचांनी हात समांतर केलेत. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. गोलंदाज तृषाल मॅन फ्रॉम मोगलवाडी या गावचा या टीमचा खेळाडू आहे, ज्यानं पहिला चेंडू स्क्वेअर फेकलाय. तृषाल उर्फ पप्पू, क्या चलाएगा चप्पू. स्पीडअप दाखवा, आपल्याला पुन्हा एकदा विनंती केली जाते. आणि ते स्लॉट मध्ये घेतलाय. त्यानंतर प्रशांतनं पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. आउट ऑफ द बिग सिक्सर. ठोकडीचे KPL चा ब्रँडेड फटका. क्रिकेट आणि त्यानंतर बैलगाडा शर्यत महाराष्ट्रामध्ये पसंत केलेले हे खेळ आहेत, ज्याच्या प्रेमात सगळे प्रेक्षक पडत असतात. या षटकारांना टोटल धावा लागल्या त्या 25. YRK या संघाचे जे छोटे प्रेक्षक आहेत ना, ते खूप आतुर आहेत. आणि या खोपोली प्रीमियर लीग मध्ये रेकॉर्ड केलाय YRK या संघाच्या सगळ्या सपोर्टर मित्रांनी. चेंडू हवेमध्ये, कॅच पकडण्याची संधी. लोण्याचा गोळा जसा हातातनं विसावतो, हाताचा पिसारा फुलवला गेला, पण याच्यामध्ये चेंडू काही सापडला नाही. जीवनदान दिलं गेलं ते मात्र फलंदाज प्रशांत कवडेला. 1 या धावसंख्येनं वाढ. अब तक 26, 3 बाद 26 धावांची नोंद. 26 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. जबरदस्त खेळ मैदानामध्ये होतोय. आमच्या सगळ्या आयोजक मित्रांनी या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य केलंय. त्याच्यामध्ये संदेश शेवले असतील, आमचे अर्थातच पत्रकार बंधू किशोर साळुंके असतील, करण साळवे असतील, विशाल धुमाळा असतील, त्याचबरोबर वर्ल्ड वॉइस सोल्युशनचे ओनर अभय तिवारी असतील. रिव्हर्सिपचा प्रयत्न करतोय इथे लखन, पण या प्रयत्नाला इथून यश मिळत नाहीये. रनआउटची संधी मात्र मिळतीये. तर मात्र त्याच्यानंतर सूरज पांडे सरांचं देखील आपण कौतुक करूया. खेळपट्टीचं काम देखील त्यांनी पाहिलंय. विशाल धुमाळ त्यांच्या बरोबरीनं होते. विशाल पाटणूसकर असतील, असे बरेचसे सहकारी जे अदृश्य देखील आहेत, ज्यांनी या स्पर्धेला पाठिंबा दिलाय. मग ते विनय नाईक असतील, रुपेश म्हात्रे असतील, त्याचबरोबर राकेश भगत असतील, प्रशांत कवडे असतील, पुनीत जांगीड असेल, बंटी भेंडारे असेल, जे अदृश्य होते पण त्यांनी आम्हाला बहुमूल्य सहकार्य केलंय. या सगळ्यांची नावं मी का घेतोय त्याचं कारण आहे, तर त्यांनी केलेली आम्हाला दिलेली साथ आणि केलेली मेहनत. पंचांचा देखील आपण उल्लेख करतोय. बाळा साळुंके सर आता 40+ मॅच खेळायला गेलेत, पण इथे मात्र चेंडू उंच जातोय सीमारेषेच्या बाहेर बाहेर बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली आहे.
श्रीनिवास मोरे साहेबांकडनं 2 षटकारांना श्रीनिवास मोरे साहेबांकडनं 2000 रुपये 2 षटकारांसाठी. मोरे यांच्याकडनं 2000. आणि ते आलाय चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर. प्रशांत कवडेचा जलवा. KPL मध्ये हल्ला बोल. ठोक डीजे. श्रीनिवास मोरे आनंद घेतात गाण्याचा. कॅमेरामनला विनंती आहे का आपण त्यांच्यावरती जरा कॅमेरा नंतर डीजे वरती गाणं वाजल तेव्हा घ्या. श्रीनिवास मोरे बघा डाव्या बाजूला आहेत. बघा हात वरती करताय. 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलंय. काटरंग जिंकली पाहिजे. काटरंगचे बिग सपोर्टर आहेत पण राहतात चिंचवलीमध्ये. दर्गेवरती प्रेम आहे. 7 विलास हॉटेलचे फिक्स मेंबर आहेत ते, ज्यांनी मात्र त्यांच्यावरती लावलेले पारितोषिक आहे. आणि आणखीन एक सपोर्टर मात्र इथे आलेले नाहीयेत. आमचे कोखले जे काटरंग संघाचे पुरस्कर्ते आहेत एवढे खुश होतात की मोबाईल कधी पण हवेमध्ये फेकतात. अनु गोखले यांचं मी कौतुक नक्कीच करेल. पण इथे आता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 39 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात आणि खेळ मात्र पाहायला मिळतोय YRK या संघाच्या विरोधात दक्ष इलेव्हन काटरंग संघाचा. मजा येते मॅच मध्ये. कालपासून मला असं वाटतं कधी मी समालोचन करेल पण आता मला संधी दिली आहे. दिनेशजी ओवाळ त्याचबरोबर अभि पाटील असतील आणि यानंतर आता मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये आमंत्रित करेल आमचे हरी पिंगळे सरांना जे पाहुणे आमचे समालोचक आहेत. नेक्स्ट बॉलर संदीप शिंदे मॅन फ्रॉम प्रकाश नगर. गेल्या वर्षी उदय कोळंबेनं यांच्यावरती रेकॉर्ड केला होता पण आता ते रेकॉर्ड करण्यासाठी स्वतः गोलंदाजी मार्गवरती आहेत. इथे हा चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. टांगा पलटी घोडे परार. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा आणि तिकडे आता मोरे साहेब नाचतील. ठोक डीजे. मोरे साहेबांचा डान्स देखील शॉर्ट टर्म आहे. लगेच संपतो. या 4 धाबांच्या मदतीने टोटल 43. वार पे पलटवार कारण की आज आहे सोमवार. शिवभक्त जे आहेत ज्यांच्यासाठी आजचा वार लकी आहे आणि तो माझ्यासाठी देखील लकी आहे. इथे मात्र नजर आटी दुर्घटना घटी. जाना ता काशी पोच गे वाशी. पण धावा मिळतील पुन्हा एकदा. 4-4-4. आता श्रीनिवास यांच्यावरती करा फोकस. वाजवा डीजे. मगाशी लखनला पाहिला 1 2 का 4 जे करवते पण हा रोमिओ आहे. क्रिकेटचा रोमिओ. क्रिकेट लवर म्हणून प्रशांत कवडेची ओळख. ज्यानं मारलेला लागोपाठचे 2 चौकार होते. 13 चेंडू 43 धावसंख्येवरती खेळतोय प्रशांत कवडे. पण इथे हा चेंडू गेला निर्धाव. संदीपनं केले कमबॅक. मॅन फ्रॉम प्रकाश नगर. 14 चेंडू आता 43 धावसंख्येवरती खेळतोय. यानंतरच्या सामन्यासाठी अभि ट्रेडर्स संघाचा संघनायक आणि विहारी ठाकूरवाडी संघाच्या संघनायकाला मी आमंत्रित करतो आपण टॉस साठी या. पण इथे मात्र प्रशांत कवडेचा खेळ संपला आणि जल्लोष मात्र होतोय YRK च्या खेम्यामध्ये. डीजे ठोक. संधी आता YRK संघाला.
प्रशांत तुम्ही खूप सुंदर खेळ केला. डाव सावरण्याचं काम प्रशांतनं केलं. बघा सगळे प्रेक्षक तुमच्या या खेळाला दाद देत आहेत. पुन्हा फॅन्स क्लबनं देखील दाद दिली आहे. फलंदाज नेक्स्ट बॅटर पुनीत जांगीड. नॉन स्ट्राईक एंडवरती आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज राहुल देशमुख बॅट फ्रॉम साईबाबा नगर. शेवटचे 2 चेंडू पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुलला आल्या तडाखा दिला आणि इथून मात्र धावा मिळतील 6. मारला या पट्टन बिग ठोका बिग षटकार. डीजे शेवटचा चेंडू असेल आणि डीजेला माझी फरमाईश असेल, पैसा बोलतो हे गाणं नक्की लावा. इथून पंचांचा अनिल कपूरच्या स्टाईल मध्ये स्वेर चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं वाढ. मोगॅम्बो खुश हुआ. तिसऱ्या पंचांची मागणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं घेतली आहे. तिसरे पंच सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. तर पंचांचा इथे इशारा आलाय. हा चेंडू स्वेर आहे. तिसऱ्या पंचांनी निर्णय मात्र दिलाय. या वाईट चेंडूच्या मदतीने आता स्कोर कार्डवरती वाढ होईल. अरे वाईट चेंडू दिला ना. अरे मैं निकला गड्डी लेके लेकिन ये बैट लेके निकले आप. ऐसा क्यों कर रहे भाई. बघा दोन्ही मॅचला हे नॉन स्ट्राईकला राहिले त्यामुळे यांच्यावरती दडपण आले. चांगला चेंडू. कमबॅक मात्र शेवटच्या चेंडूवरती झालंय. संदीपनं मात्र जबरदस्त कमबॅक करून दाखवलं. शेवटच्या चेंडूवरती स्वतःला सिद्ध केलं. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या 4 षटकामध्ये धावा लागला त्या टोटल 5 बाद 54. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 55 धावांचा टार्गेट असेल. मी आमंत्रित करतो अभि ट्रेडर संघाच्या संघनायकाला आणि त्याचबरोबर विहारी ठाकूरवाडी संघाच्या संघनायकाला आपण टॉस साठी या. विहारी ठाकूरवाडी संघाचा संघनायक त्याचबरोबर अभि ट्रेडर्स टॉस साठी लवकरात लवकर या. तत्पूर्वी ऐकूया डीजेला आणि मायक्रोफोन वरती यानंतर आमचे आई माऊलीचे निस्सन भक्त हॅरी पिंगळे सर. गड्डीनं बघा 4 जणांना उचललंय. ठोक डीजे.
YRK विपक्ष आपण बघतोय डक्स 11 या दोन्ही संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. KTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजबानी अंकितजी तांबडे, त्याच्यानंतर चुलबुल पांडे म्हणजे सूरज पांडे आमचे दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. बाला सलुंकेचा पॅनल आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. अतिशय चांगली क्लॅरिटी अगदी KTC लाईव्ह म्हटलं तर अगदी चांगली क्लॅरिटी असते. नाईटची स्पर्धा असू द्या, डेची स्पर्धा असू द्या, पूर्णपणे ते कव्हर करतात स्पर्धा. आणि अगदी जर पाहायला गेला तर 198 देशांमध्ये ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून बघितली जाते. तर सर्वांच्या गुणीदात्यांचं आपण स्वागत करू. या स्पर्धेसाठी ज्या ज्या गुणीदात्याने सडल हाताने मदत केली त्या सर्वांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. प्रणित जंगम नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला आहे प्रणित जंगम यांनी. अगदी आपण बघतो येणारे शेवटचे 24 चेंडू 55 धावसंख्येची गरज. ऋषभ भुजबल फार घातक गोलंदाज ज्याचा खेळ आपण बऱ्याचशा मैदानावरती नरेश खऱ्या अर्थानं डेची स्पर्धा असू द्या, नाईटची स्पर्धा असू द्या, ज्यावेळी काटरंग टीम करून जेव्हा खेळतो ऋषभ भुजबल तेव्हा मात्र फलंदाजांना मोठ्या पटक्यांपासून वंचित नेहमी ठेवतो. पण घरच्या मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करणार हे पाहणं आता औषधीचं ठरणार आहे. येणार शेवटचे 24 चेंडू आणि 55 धावसंख्येची गरज आहे. प्रशांत कवडे ज्यानं अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. आपण बघितला 15 चेंडूमध्ये 43 धाबांची बहारदार केली, म्हणजे 54 धाबा धावफलकावरती लागल्यात. त्यातल्या मी तर म्हणेन अर्धा हिस्सा अगदी अर्धा सुद्धा म्हणता येणार नाही. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर 100% पैकी 85 ते 90% योगदान प्रशांत कवडेने दिलंय. म्हणजे बघा अगदी 43 धाबा कुठून काढल्या. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार झालाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेलाय आणि मोक्याच्या क्षणी मात्र हा चेंडू गेला अगदी सीमा रेषेच्या पलीकडे आलेला. हा पहिला चौकार ठोक डीजे. डीजे आपल्याला साठेंचा बघायला मिळतोय. अगदी नाईटच्या स्पर्धेमध्ये खानावच्या मैदानावरती आमच्या समवेत ते डीजे ऑपरेटिंग केली साठेंनी. त्यांचे ऑपरेटर सुद्धा अतिशय सुंदर आहेत. अगदी त्यांचा आवाज मात्र खूप चांगला. पण या चेंडूवरती अगदी फसवला फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. तो YRK या टीमचा प्रथमेश डीजे. करण्यापासून स्वागत करू. धाव फलकावरती धाबा टोटल लागल्या 4 धाबा. तो चौकार जो आला त्या चौकारावरती मात्र अशा पल्लवीत केल्यात YRK टीमनं. पण प्रथमेश बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्रायकर एंडला उभा आहे तो विनय नाईक. विनय नाईक आपण बघतो हा सुद्धा घातक फलंदाज आहे ज्याचा आपण बऱ्याचशा मैदानावरती चांगला खेळ बघितला. पण ऋषभ भुजबलचं कौतुक करणं फार गरजेचं असेल, कारण ऋषभ भुजबल हा तिखट गोलंदाज आहे. अगदी गोलंदाजाची जी शैली आहे ती फार तिखट आहे त्याची, कारण प्रत्येक चेंडूवरती त्याचा कधी लेगमध्ये तर कधी ऑफमध्ये, कधी ऑफ स्पिन, कधी लेग स्पिन, तर कधी चेंडूला गती असते, चेंडू कधी धीम्या पद्धतीने टाकतो. असा हा गोलंदाज मैदानावरती आहे. हा चेंडू जबरदस्त करून काढला. कार्पेट पद्धतीचा फटका चेंडू अगदी मिळवून क्षेत्ररक्षकाकडे हा चेंडू विसावला. एकच धाबे चेंडूवरती मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धाबा येतात त्या 5 धाबा. आर्यन माबदी ज्यांची कमेंट आपण बघितली तुषार धुमाल यांच्या स्टेटसवरती, अगदी खोपोली प्रीमियर लीग म्हटलं तर मी तर म्हणेन विश्वचषक आहे खऱ्या अर्थानं. जर बघायला गेलं तर एक चांगली अव्वल दर्जाची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण मगाशी आपण प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज ऐकला. अगदी आबिपाटी सर सुद्धा असतील, तुषार धुमाल सर असतील, आणि आम्हाला सुद्धा या ठिकाणी बोलण्याची संधी अगदी तुषार धुमाल आणि त्यांची संपूर्ण खोपोलीकरांनी मात्र या ठिकाणी दिली. त्यांचं सर्वांचं आपण स्वागत करू. या चेंडूवरती प्रफुल्लला एक धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीनं आता
धावफलकावरती धाबा टोटल येत आहेत त्या 6 धाबा. प्रफुल आपण बघतोय अगदी आमचे फार जवळचे मित्र आहेत. प्रफुल ॲडलब इमॅजिका येते आमच्या समवेत जॉबवरती होते. प्रफुल नाव स्ट्रायकर एंडला उभे, स्ट्रायकर एंडला विनय नाईक, गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय ऋषभ भुजबल. हा चेंडू जबरदस्त करून काढण्याचा प्रयत्न केला होता, पकडला चुलबुल पांडे ची उंगली मात्र वरती गेली आणि विनय नाईक मात्र मैदानाच्या बाहेर. आता YRK टीमला विचार करण्यास भाग पडले. ठोक डीजे. सरांनी आम्हाला सांगितलं चेंडूवरती या फलंदाज बाद आहे. ऋषभ भुजबलचं आपण कौतुक जेवढं करू तेवढं कमी आहे, कारण ज्यावेळी काटरंग टीम कडून जेव्हा खेळतो त्यावेळी ज्या मैदानावरती काटरंग टीम ज्यावेळी संकटामध्ये सापडते त्यावेळी गोलंदाजीवरती एक तर्फे सामना जिंकून देणारा खेळाडू ऋषभ भुजबल, ज्यानं चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. कौतुकास्पद गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे ते YRK या टीमच्या फलंदाजांना. हा चेंडू फुलटॉस होता, अगदी सरळ हाताने त्या चेंडूला सन्मान दिला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळती आणि एका धाब्याच्या बरोबरीनं आता धावफलकावरती धाबा येतात त्या 7 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 55 धाबांचा पाठलाग करताना 7 धाबा धावफलकावरती आल्यात. येणारे 18 चेंडू अजून बाकी असतील आणि 18 चेंडूमध्ये 48 धाबांची गरज आहे. तोपर्यंत आपण संधी देऊ आमच्या साठ्यांना. ज्या ज्या ठिकाणी मोरे असतात त्या ठिकाणी फक्त मोरेना काटरंग टीम दिसते. काटरंग टीमचे फार मोठे सपोर्टर्स आहेत ते मोरे. श्रीकांतजी मोरे आपण बघतोय त्यांचा डान्स अगदी 198 देशांमध्ये बघितला जातो यूट्यूबच्या माध्यमातून. KTC लाईव्ह पूर्णपणे कव्हर करते ही स्पर्धा. गड्डीचा हा चेंडू अगदी जबरदस्त खेळून काढलाय. प्रशांत कवडेच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चालला होता, पण मोक्याच्या क्षणी काय क्षेत्ररक्षण केलं. अगदी प्रशांत कवडेने हा चेंडू कलेक्ट केला आणि या चेंडूवरती फक्त एकच धाब्या चेंडूवरती अक्षय पवारला मिळती आणि एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं धावफलकावरती धाबा येतात त्या 8 धाबा. 8 धाबा धावफलकावरती आल्या. दुसरे षटक प्रगतीपथावरती येणारे शेवटचे 17 चेंडू आणि 47 धाबांची गरज आहे. 17 चेंडू 47 धाबा कराव्या लागतील. जर या चषकावरती तुम्हाला नाव करायचं असेल तर मात्र या धाबांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानावरती करावी लागेल, तर कुठे आपल्याला या ठिकाणी विजय मिळेल. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. एका चेंडूवरती कधी कधी आपण बघतो 6 धाबा होतात, पण 6 चेंडूवरती कधी कधी एक धावसुद्धा होत नाही. अगदी क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघतोय सारख्या रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. गोलंदाज हा चेंडू अगदी जबरदस्त खणून काढण्याचा प्रयत्न अक्षय पवारच्या माध्यमातून झाला. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क अगदी त्या ठिकाणी आपण बघितला विसाबला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसाबला. अजिंक्य दर्गे आणि आदित्य दर्गे ब्रदर्स काटरंग ही टीम आपण बऱ्याचशा मैदानावरती बघतो, पण आज घरच्या मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करणार हा मोठा आता प्रश्न निर्माण झाला आहे. कारण निर्धाव चेंडूची वारंवार सांगता मात्र गड्डी करतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती. हा चेंडू बघा काय गोलंदाजी होतीये. प्रत्येक चेंडूवरती अगदी नियंत्रण ठेवलं जाते. चेंडूचा वेग, चेंडूची गती आणि पूर्णपणे चेंडूचा भरणा त्या ठिकाणी कव्हर केला जातो KTC लाईव्हच्या माध्यमातून. काय गोलंदाजी कौतुकास्पद होती. गोलंदाज गड्डी आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक पुनीत आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू प्रशांत कवडेकडे गेला. प्रशांत या चेंडूला कलेक्ट केला. एकच धाब्या चेंडूवरती अक्षयला मिळती. एका धाब्याच्या बरोबरीनं आता धावफलकावरती धाबा येतात त्या टोटल
आपण फक्त 10 धाबा धावफलकावरती आल्यात. दुसरा षटक आहे प्रगती पथावरती, अजूनही 45 धाबांची गरज आहे. 10 धाबा धावफलकावरती आल्यात, अजूनही 45 धाबांची गरज आहे. म्हणजे मोठे फटके मारावे लागणार. जर प्रफुल आणि अक्षय पवारच्या बॅटमधून जर मोठे फटके आले तर धावा सोप्या असतील त्या वायर के या टीमसाठी. पण जर अशा एकेरी दुहेरी धावे जर घेतल्या तर मात्र तुम्हाला सामना गमवावा लागेल या मैदानावरती. आमचे दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पुनीतनं अगदी चांगली गोलंदाजी मैदानावरती केली. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर फक्त धाबा खर्च झाल्या, त्या 7 धाबा ऋषभ भुजबलनं खर्च केल्या. आणि इथं पुनीतनं मात्र 4 धाबा खर्च केल्यात. काय गोलंदाजी मैदानावरती अगदी सुंदर गोलंदाजी झाली. धावफलकावरती टोटल धाबा लागल्यात त्या 11 धाबा. शेवटचे 12 चेंडूंवर 44 धाबांची गरज आहे. पाणी द्या मैदानामध्ये, मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा. शेवटचे 12 चेंडू 44 धाबांची गरज आता मैदानावरती. अगदी या 44 धाबांसाठी आता खऱ्या अर्थानं आपण प्रफुल्लला आता मोठे पटके मारावे लागणार. एकाच दुसरा मोठा फटका अगदी विजयाच्या पार जवळ आणेल तो वायरके टीमला. पण एकाच दुसरी गोल्डन विकेट जर मैदानावरती गेली तर मात्र आता हौसले बुलंद होतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचे. पण काय घडतंय काय बिघडतंय पाणं आता हौसेचं ठरणारे शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 44 धाबांची. 12 चेंडू 44 धाबा. KPL आपण बघतोय खोपोली प्रीमियर लीग मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. हा चेंडू प्रफुल्ल अगदी बॅटच्या रडार मध्ये आला. क्षेत्ररक्षक रोहित चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत गोलीच्या बॅगानं हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला. हा दणदणी चौकार डिझे. गरज आहे. शेवटचे 11 चेंडू आणि 41 धाबांची गरज आता मैदानावरती. अगदी 40 धाबांची गरज आहे. 11 चेंडू 40 धाबा. नरेश दलवी आपण बघतो छोटा पॅक बडा धमाका. रायगड खलापूर क्रिकेट असोसिएशनमध्ये संलग्न असलेले गुणलेखक आपण बघतो या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अव्वल दर्जाची स्पर्धा आहे. अगदी खोपोलीकरांची ही मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आणि गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न, अस्तित्वाची लढाई या मैदानावरती अगदी प्रत्येकाचा खेळ या ठिकाणी टिपला जातो KTC लाईव्हच्या माध्यमातून. वारंवार निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या हा चेंडू जबरदस्त खालून काढलाय पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रोहितच्या हातामध्ये चेंडू विसावला. एकच धाब्या चेंडूवरती मिळेल आणि एका धाब्याच्या बरोबरीनं आता धावफलकावरती धाबा येतात त्या 16 धाबा. धावफलकावरती आल्या. तिसरं षटक प्रगती पथावरती लखन आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. KTC लाईव्हची संपूर्ण टीम आपण कर्जत टेनिस क्रिकेट पूर्णपणे कव्हर करते. पण या चेंडूवरती अक्षय पवारनं आठवण करून दिली सावल्याच्या अक्षर पवारची आणि चेंडू फेकून दिलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला हा दणदणी षटकार डीजे. धन्यवाद. धावफलकावरती धाबा लागल्या त्या बाबी जाबा. कल्पेश जाधव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेश जाधव अगदी पार घातक फलंदाज शकीन चिंचवली टीमचा. पण या चेंडूवरती अक्षय पवार थांबत नाहीये. प्रशांत कवडे हुशार आहे. जेल टिपणार 100% कारण त्याचा खेळ आम्ही बऱ्याचशा मैदानावरती बघितलाय. प्रशांत कवडेच्या हातातून चेंडू कधी सुटत नाही आणि या चेंडूवरती फसवला अक्षय पवारला. ठोक डीजे. धन्यवाद. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अगदी
बॅट्समन नेम ओमकार. ओमकार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डावखोरी आताचा फलंदाज प्रफुल्ल मात्र मैदानावरती जो सलामीला गेलाय त्याच्याकडून अपेक्षा असतील नरेश खऱ्या अर्थानं वायर का टीमकडून, पण त्या अपेक्षांवरती आता पाणी फिरतंय. कारण प्रत्येक चेंडूवरती आक्रमण ज्या वेळी करतोय त्यावेळी प्रशांत कवडे मात्र अगदी चीनच्या भिंतीसारखा मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती अगदी आक्रमण करावं लागणार आता. 7 चेंडू 33 धाबांची गरज. 9 चेंडूचा इशारा पंचांचा आलाय, पण या चेंडूवरती खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये झाली क्षेत्ररक्षकाकडून. आधीच दिवाळी आणि त्याच्यावरती मिळालेला हा बोनस. टोटल 5 धाबा. ठोक डीजे. गरज आहे. शेवटचे 7 चेंडू म्हणजे हा चेंडू फार निर्णयकारक चेंडू असेल. शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज लखननं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, पण या चेंडूवरती आता पूर्णपणे भवितव्य अवलंबून असेल दोन्ही टीमचा. जर या चेंडूवरती षटकार गेला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये त्या धावा सोप्या होतील, पण हा चेंडू आता फार निर्णयकारक असेल तो YRK या टीमसाठी. कारण आतापर्यंत थोडीशी दडपणाखाली सापडली आहे ती YRK टीम. हा चेंडू या चेंडूवरती अगदी काही गरज नसताना ब्रीडचा चेंडू होता, पण त्या ठिकाणी धावबाद असेल प्रफुल्ल. आपण बघतोय पंचांचा मात्र बोटवरती झालाय. आमचे चुलबुल पांडे सरांनी आम्हाला सांगितलं प्रफुल्ल मात्र जो सलामीला गेलेला तो मात्र प्रेक्षकांना नाराज करून मैदानाच्या बाहेर येतो. डीजे विपक्ष असेल दक्ष 11, वेदांत 11 आणि दक्ष 11. हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल असा कमिटीकडून आम्हाला या ठिकाणी आयोजकांकडून माहिती आली आहे. शेवटचे 6 चेंडू 28 धाबांची गरज आहे. ऋषी गोलंदाजी मार्कवरती. शेवटचे आता 6 चेंडू 28 धाबा करायचे आहेत त्या YRK टीमला, पण 28 धाबा रोखावे लागतील या मैदानावरती. जर चषकावरती तुम्हाला नाव करायचं असेल तर मात्र हे 6 चेंडू फार निर्णय करत असतील ते दोन्ही टीमसाठी. दोन्ही टीमसाठी आता हे 6 चेंडू फार निर्णयकारक असेल, पण 5 चेंडू मात्र आपण बघतोय अगदी पंच आमच्याकडे बोलतात चुलबुल पांडे सरांनी आम्हाला सांगितलं बाईचा इशारा ना, बाईचा इशारा मात्र पंचांकडून आलाय. अगदी चुलबुल पांडे बघा, चुलबुल पांडेंची आपण पंचांची भूमिका बऱ्याचशा मैदानावरती बघितली. अगदी डेची स्पर्धा असू द्या, नाईटची स्पर्धा असू द्या, कुठेही बघा चुलबुल पांडे असतील, अंकित तांबडे, अविनाश पालांडे, बाला सालुंके, हा पूर्णपणे त्यांचा पॅनल आहे. आणि आमचे राजूजी ओवाल 5 चेंडू 27 धाबा. आणि हा चेंडू आता अगदी थोडीशी त्या चेंडूला उचली दिली. वाईट चेंडूचा मात्र मैदानातून इशारा आलाय, पण मोरे सरांना मात्र त्या ठिकाणी नाचायला मात्र मुहूर्त भेटत नाहीये. अगदी जेव्हा विकेट जाईल तेव्हा ते मात्र अगदी मोठा जल्लोष करतील मैदानामध्ये. आपण बघतोय हा चेंडू थोडासा स्लोअर पद्धतीचा होता, धीम्या पद्धतीचा चेंडू होता. खोलवर पद्धतीचा चेंडू आणि निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते फक्त आपण बघतोय हा चेंडू. पुनश्च फलंदाज मात्र खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतात. आपण बघतोय KPL अगदी आपण या ठिकाणी विश्वचषक म्हणजे जो
विश्वकप आपल्याला पाहायला मिळतो, तशी ट्रॉफी आहे मैदानावरती आपण KPLच्या माध्यमातून बघतोय. खोपोली प्रीमियर लीग 2025 मध्ये अगदी आपण या ठिकाणी जल्लोष करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. कॅम्पा कोलाच्या माध्यमातून अगदी थंड्याची व्यवस्था मात्र या स्पर्धेमध्ये पूर्णपणे कव्हर केली जाते. त्याच्यानंतर KTC लाईव्ह असेल, त्याच्यानंतर आमचे गुणलेखक नरेशजी दलबे असतील, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सडल हातांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. हा चेंडू, पण या चेंडूवरती ताकद नव्हती, पटकामध्ये दम नव्हता आणि चेंडूवरती फक्त एकच धाव. हॅलो, वेदांत 11 संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. चला, वेदांत 11 संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करायचं लगेच. पुढची मॅच आपली आहे. नक्कीच अभि आपण विनंती करू वेदांत 11 टीमच्या कर्णधाराला की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. वेदांत 11 टीमचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यावं. या चेंडूवरती अगदी फटका जोरदार होता, पण फटक्यामध्ये जर बघायला गेलं नरेश तर खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये वायर के टीमने केली. 55 धाबा करायच्या होत्या. शेवटचं षटक आहे प्रगतीपथावरती. ऋषीनं मात्र मोठ्या फटक्यांपासून आता वंचित ठेवलंय. शेवटचे आता चेंडू मैदानावरती जर बघायला गेलं तर आपण बघतो हा सामना या ठिकाणी आता आपण बघतो दक्ष 11 टीमनं मात्र हा सामना जिंकलाय आणि पराभूत झाली आहे वायर के टीम. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचं गोड गोड कौतुक. शुभम घोडबिंदे आपल्या